चंद्रपूर महाराष्ट्र से चंदन देवांगन की रिपोर्ट। गांजा साठा बाळगणाऱ्या युवकावर चंद्रपूर शहर पोलिसांची धाक कारवाई। 1 किलोहून अधिक गांजा जप्त, आरोपीला अटक। चंद्रपूर 29 जून 2025। चंद्रपूर शहर पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करत एका युवकाकडून 1 किलोहून अधिक गांजा जप्त केला आहे। गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या अंमली पदार्थांच्या व्यवहारांना मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सुमारे 15,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यातील डी पथकाचे अधिकारी सपोनी चंद्रपूर शहर पोलिसांच्या या धाक कारवाईमुळे परिसरातील अवैध अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे। पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे संशयास्पद अंमली पदार्थांचे व्यवहार सुरू असल्यास तात्काळ माहिती द्यावी। माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे। नशामुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासन, स्थानिक नागरिक आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे। चंद्रपूर पोलिसांनी केलेली ही कारवाई त्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे। पुढील काळातही अशा प्रकारच्या मोहिमा अधिक तीव्रतेने राबविल्या जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे। राजेंद्र सोनवणे हे आपल्या पथकासह नियमित कामकाजात व्यस्त असताना त्यांना एक गोपनीय माहिती मिळाली। या माहितीनुसार चंद्रपूर शहरातील बिनबा वॉर्ड परिसरातील मांगट मोहल्ल्यात राहणारा ऋतिक रणजित डोंगरे हा आपल्या घराजवळील बाथरूममध्ये गांजा साठवून ठेवत असून त्याची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली। माहितीची गंभीरता लक्षात घेऊन सपोनी राजेंद्र सोनवणे यांनी तत्काळ ही माहिती पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांना दिली। त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली NDPS कायद्यानुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले। पंचांच्या उपस्थितीत पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेण्याचा निर्णय घेतला। पोलिसांचे पथक आरोपीच्या राहत्या घरी पोहोचले। घराची आणि परिसराची तपासणी सुरू असताना घराजवळील बाथरूममध्ये ठेवलेल्या एका प्लास्टिकच्या पिशवीची पाहणी करण्यात आली। सदर पिशवीमध्ये हिरव्या रंगाची पाने, फुले, देठा आणि बिया असलेली गांजासदृश वनस्पती आढळून आली। पंचनामा करून पोलिसांनी हा माल जप्त केला। तपासणीनंतर या पदार्थाचे वजन सुमारे 1025 ग्रॅम इतके असल्याचे निष्पन्न झाले। जप्त करण्यात आलेल्या मालाची अंदाजे किंमत 15,000 रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे। या प्रकरणी आरोपी ऋतिक रणजित डोंगरे, वय 22 वर्षे, बिनबा वॉर्ड, चंद्रपूर याच्याविरुद्ध चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याच्यावर अंमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अंतर्गत कलम 8 आणि 20(2) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। प्राथमिक चौकशीत आरोपीने गांजा स्वतःच्या ताब्यात ठेवून त्याची विक्री केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास करून गांजा पुरवठ्याचे स्रोत तसेच या अवैध व्यवहारामध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे। पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले असून संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी तपासाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे। अंमली पदार्थांच्या वाढत्या वापरामुळे युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे। यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असून समाजात गुन्हेगारीलाही खतपाणी मिळत आहे। या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलिसांनी नशामुक्त समाजाच्या निर्मितीसाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। अवैध अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक किंवा साठवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे। या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले। त्यांच्या सूचनांनुसार पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कारवाई पार पडली। कारवाईत सपोनी, राजेंद्र सोनवणे, पोपनी दत्तात्रय कोलते, पोपनी विलास निकोडे तसेच डी पथकातील कर्मचारी भावना रामटेके, सचिन बोरकर, संजय धोते, इम्रान शेख, निकेश ढेंगे, जावेद सिद्दीकी, कपूरचंद खरवार, ओकोप रुपेश पराते, विक्रम मेघश्याम, योगेश पिटकर, निलेश ढोके, प्रफुल्ल भैसारे, सुशांत दिवरे आणि दीपिका शिंगारे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली।